आता हे मैदान कसं आहे बघूया। ही सुद्धा सिमेंट विकेट आहे आणि ह्या विकेटवर हा मॅच तुम्ही बघतायत। पहिला मॅच सुरू होतोय। 3, 2, 1 गेम इज ऑन। स्ट्राइक इन कडे दीपेश पाटील। ऑफ स्टंपच्या बाहेर नो बॉलचा इशारा येतोय कारण बॅटिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय, त्यामुळेच नो घोषित केलाय। पहिल्याच चेंडूवर असेल फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी मिळतोय बॅटर दीपेशला। एक धाव, नो बॉलचा इशारा, फ्री हिट। पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळेच दोन फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर। आणखीन ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर हा चेंडू निघतोय। वाईट बॉलचा इशारा अशोक राऊत सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय। फ्री हिट अजून असेल बॅटर करता। धाव संख्या 2। खराब सुरुवात होतोय, लय मध्ये यावं लागेल, नियंत्रण चांगलं राखावं लागेल कारण जितका तुमच्याकडे चांगला वेग आहे ना तितकंच चांगलं नियंत्रण त्या वेगावर तुमचं असायला पाहिजे, आणि त्या वेग असून चालत नाही। इनफील्ड वरून चेंडूला उडवलाय, चेंडू जातो लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर। 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार, मिळतात धावा 4। ससूनगरच्या खेळातील शानदार चौकार। पहिला चौकार येतोय, म्हणजेच फ्री हिटचा फायदा उचललाय। पहिल्या चेंडूवर 6 धावा धाव फळकावर लागल्या जातात। डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर घर बसल्या या स्पर्धेला तुम्ही बघू शकता। सबस्क्राइब करा डिका स्पोर्ट्स हे यूट्यूब चॅनल्स, आणि या मॅचला पाहायला तुम्ही विसरू नका। प्रतिष्ठेची स्पर्धा आहे। गावाच्या नावाने ससूनगर चषक 2025चा हा रणसंग्राम। आता मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने हा मारा होता, ऑन ड्राईव्ह केलाय। मनगटाच्या मदतीने स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला वळवलं। फेकी येईपर्यंत 2 धावा बॅटर पूर्ण करतायत। 2 धाव्यांच्या साह्याने धावसंख्या झाली आहे ती 8। स्कोर मूव्स ऑन 8। सुरुवातीपासूनच चांगला दबाव बनवण्याचं काम केलंय बॅटिंग करणाऱ्या पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र संघाने। पाहूया त्यांचा हा धाव संख्येचा रथ कितपर्यंत पोहोचतोय। ओ चांगला बॉल, कोलोट्यामध्ये चेंडू होता, इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता, त्यामुळेच लेग बाईचा इशारा येतोय। बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला। एका धाब्याच्या मदतीने धाव संख्या या वेळेला झाली आहे ती 9 धाबा। पहिला षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत गोलंदाज जय पाटील या गोलंदाजाचे। चर्चा भरपूर ज्या वेळेस होत असते त्या वेळेस आपल्याला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे। कधी कधी निराश करतात क्षेत्ररक्षक आउटफील्डवर, त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघ फायदा उचलतात। 38 सर्कलच्या बाहेर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन। एक क्षेत्ररक्षक जर आपण बघितलं तर या वेळेला आता लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तैनात केला गेलाय। विशाल पाटील हे आपल्याला दिसून येत आहेत। आउटफील्ड मधील एक चांगले खेळाडू आहेत। फुलटॉस बॉल इनफील्डच्या वरून चेंडूला टोळावलंय। 1 धाव पूर्ण केली। समीर राऊत चांगला थ्रो करतायत। फेकी जाईपर्यंत 2 धाव पूर्ण करतायत बॅटर कैवल्य। 2 धाब्यांच्या मदतीने कैवल्य आपला अकाउंट ओपन करतायत। 4 बॉलची समाप्ती। 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत 11 धाबा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या। दोन्ही संघ आमने सामने बराच वेळा आलेत। जय पराभव हे दोन्ही टीमने बघितलेत। मोठा फटका खेळायचा होता, या चेंडूला कळून काढला जाते स्कोअर लेग क्षेत्रामध्ये। जेल ड्रॉप, सहज सोपा जेल सुटलाय आणि त्यामुळेच 2 धाव पूर्ण होत आहेत बॅटर कैवल्य पाटील याच्याकडून। 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फळकावर पोहोचली 13 वर। स्कोर इज 13। अजूनही षटक संपत नाही। 1 चेंडू टाकावा लागेल गोलंदाजाला। पॉवर प्ले मध्ये पॉवर बॅटरची दिसली, बॉलरची तितकी पॉवर दिसली नाही। जय पाटील एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा एक युवा गोलंदाज आहे। ओ इम्पॅक्ट इन लाईन,
स्विचिटचा फटका खेळण्याकरता बॅटर उत्सुक होता. थेट चेंडू मिडल स्टंपवर जाणारा पायावर आदळतोय. विकेटचं पतन. पहिला धक्का गॉन. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाता जाता गोलंदाजांनी एक महत्त्वपूर्ण सफलता मिळवून दिली. कैवल्य पाटील बंधू याची विकेट मिळवली. 3 बॉलचा सामना करत 4 धावा त्याने बनवले. 13 या धावसंख्येवर लागला पहिला धक्का. पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळी जुचंद्र या टीमला, महेश दळवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जे सपोर्टर्स आहेत पाठीराखे म्हणून चांगलं काम त्यांचं होत असतं. हितेंद्र भोईर टेनिस विश्वातील असा एक खेळाडू आहे ज्याच्या नावावर सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज हे किताब आपल्याला नायगाव पूर्व पट्टीमध्ये बघायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील हे सुद्धा क्रिकेटचा मॅच बघण्याकरता उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. पाठीराखे म्हणून चांगली भूमिका त्यांची आतापर्यंत मी अनेक वर्षापासून बघितली आहे. वेलकम महेंद्रजी, आम्ही आपलं स्वागत करतोय ससूनगर चषक 2025 मध्ये. षटक क्रमांक 1 ची समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13. नवीन बॅटर गेलेत निखिल पाटील. गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारतील विशाल पाटील. मालजेपाडा येथून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आठवतात मला त्यांच्या मागच्या काही टुर्नामेंट्स 2020 पर्यंतच्या खूप चांगला परफॉर्मन्स आपल्या संघाकरता त्याने दिलाय. प्रत्येक खेळाडू आपल्या संघाकरता खेळत असतो. आज जसं आपण ससूनगर क्रिकेट क्लबचा उल्लेख करतोय, ना धावासाठी ना भावासाठी आम्ही खेळतोय, फक्त आमच्या गावासाठी. आणि त्यामुळेच या टुर्नामेंटचं नाव देण्यात आलंय ससूनगर चषक. या मॅचकडे पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेचला गेलाय. 4 धाव मिळत आहेत. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय चौकार. रेफरल नसेल, लक्षात घ्या. चौकार आलाय पहिल्याच बॉलवर. लेग स्टंपच्या दिशेने मारा होता आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये दीपेश पाटील यांनी हा चौकार खेचलाय. 2 चौकाराच्या मदतीनं तो व्यक्तिगत खेळतोय 10 वर. संघाची एकूण धावसंख्या झाली 17 धाबा. दुसरे षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्गावर विशाल पाटील आलाय. मागच्या काही टुर्नामेंट्समध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये चांगला झालाय आणि आता सुद्धा तो संघाकरता लढतोय. फुलटॉस बॉल झेल होण्याची शक्यता. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अभि करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली संघाने. गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 17. सो मच डीजे. कॅप्टनने सांगितलं होतं गोलंदाजाला की रन मशीन जितक्या लवकर तुम्ही बंद पडाल ना तितका लवकर धावसंख्या थोडीशी कमी होईल. कारण ही रन मशीन या ठिकाणी बंद केली जाते. संघाकरता 10 धाबा केल्यात आणि 10 धाबाचं योगदान देत बॅटर बाद झाला दीपेश. नवीन बॅटर आलाय तो दिवेश मैदानाच्या आतमध्ये गेलेत. परंतु आता लक्ष असेल ते निखिल पाटील या खेळाडूवर. नुकताच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये जुचंद्र नगरीत मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळाला या खेळाडूला.
उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे निखिल पाटील नॉन स्ट्रायकिंगकडे. दुसऱ्या बाजूला एक चमकता हिरा म्हणून दिव्येश पाटील याच्याकडे बघितलं जातोय. स्ट्रायकिंगकडे तो असेल. 17 वर 2 गडी बाद. ओ हलक्या हाताने टॅप करायचा होता चेंडू. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव मिळाली एका धाब्याच्या साह्यानं. धाव संख्या 18. विशाल पहिल्याच बॉलवर चोप बसल्यानंतर कमबॅक करतोय. जसं मागचे टुर्नामेंट्स मी बघितली होती श्री सिद्धिविनायक चषक 2025 त्या स्पर्धेमध्ये सुद्धा विशाल यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार खेचल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं होतं. चांगला मारा त्याचा पाहायला मिळाला. तसाच आता तो चांगला मारा करतोय. 3 बॉलमध्ये खर्च केल्यात 5 धाबा. धाबा आहेत 18. गडीबाद झाले 2. दोन्ही सलामीवीर फलंदाज जे होते ते आता परतलेत. पॉवर प्लेचं हे षटक असेल. घ्या आधी मॅन्डेटरी पॉवर प्ले बघितलाय आणि ह्या पॉवर प्लेमध्ये 3 फिल्डर आय थिंक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. स्लोवर बन इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही मिळतील धावा 4. चौकार. वॉटर स्ट्रोक. पुन्हा आपण बघूया कशा पद्धतीने हा फटका खेचलाय. बघितलं की ऑफच्या दिशेने 2 फिल्डर आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्यामुळेच इनफिल्ड वरून हा फटका आपण खेचूया. तेच काम केलं बॅटिंग करत असताना निखिल पाटील या बॅटरने. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या मिळते. हे तुम्ही बघू शकता. इनसाइड आउटचा फटका. चांगली बॅकलिप बघायला मिळाली बॅटर निखिल पाटीलची. हे रिप्ले मध्ये आपण बघितलंय. पुन्हा गॅप मध्ये चेंडू टाकलाय. चेंडू वेगाने जाईल काय पाहूया काय घडतंय. पुन्हा मिळतंय 4 धावा. बॅक टू बॅक चौकार. शानदार स्ट्रोक. 4 रन्स. आता मात्र धावांचा पाऊस पडू लागलाय. धाव संख्या पोहोचली 26 वर. स्कोर इज 26. हो लाईव्ह खराब होती. वाईड चेंडू टाकलाय खरा. 1 धाव मिळाली. चेंडू अजूनही मिळत नाही बॅटरला फिल्डरला. म्हणजेच इथे जर आपण बघितलं तर वाईड बॉलचा इशारा. आणि आणखीन 2 धाबा. याचाच अर्थ 3 अतिरिक्त धाव मिळाल्या. 3 अतिरिक्त धाब्याच्या साह्यानं धावसंख्या फुलली. धावसंख्या वाढली. धावसंख्या 29. स्कोर इज 29. स्ट्रायकिंगकडे निखिल धाबाचा खेळाडू. या षटकातील शेवटचा बॉल असेल. स्विच हिट करायचा होता. चेंडू हवेत आहे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय आणि या चेंडूवर मिळतात बॅटरला 4 धाबा. काय चांगलं स्टायलिश फिनिश केलं या षटकाला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना दत्ताळी जुचंद्र टीमची धावसंख्या पोहोचली 33 धाबा. 33 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. येस पाणी हवा आहे खेळाडूला. अंपायर्स तिथे अतिरिक्त खेळाडू येतात मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहे ते 33 धाबा. गडीबाद झाले ते 2. चांगली बॅटिंग बघायला मिळाली. चांगली भागीदारी बघायला मिळाली. या ठिकाणी बॅटर निखिल पाटील आणि दिव्येश या दोघांमध्ये. हे षटक थोडंसं खर्चिक ठरलं. 20 धाबा खर्च केल्यात विशाल पाटील या गोलंदाजाने. आणि 2 षटकांमध्ये आपण जर बघितलं तर 16.50च्या सरासरीने 33 धाबा धावफलकावर जमा केलेत. बॅटिंग करत असताना पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमने. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. जो मॅच आपल्याला बघायला मिळेल 2 संघांमध्ये. त्या टीम्स चर्चा आपण करूया. दोन्ही टीम्स या पुढील मॅच खेळण्याकरता तयारीत राहा.
कानाई स्पोर्ट्स पाय ए विरुद्ध द ग्रेट मराठा जूचंद्र या दोघांमध्ये पुढील मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिला डाव संपण्याआधी टॉससाठी आपण इथे पोहोचा. अजून 2 षटकं इथे संपले, 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. या 3 षटकं संपण्याआधी आपला कॅप्टन आम्हाला या अतिथी कक्षामध्ये पाहिजेत. आपण टॉस करणार आहोत. द ग्रेट मराठा जूचंद्र विरुद्ध कानाई स्पोर्ट्स पाय ए असा हा मॅच असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 आणि आता पुन्हा जय पाटील याच्यावर जबाबदारी दिली. समित याला ठाऊक आहे की जय चांगला आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल. हो, मनगटाच्या मदतीनं दिव्येश आणि ऑन ड्राईव्ह केलाय. 1 धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नरमध्ये शतरक्षक पोहोचतोय. फेकी जाईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 35 वर. 2 बाद 35. सुरुवात चांगली करून दिली होती. 2 बॅटर झटपट बाद झाले. त्याच्यानंतर असं वाटलं की संकट येईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर, परंतु संकटांवर तुटून पडण्याची जी क्षमता आहे, शक्ती आहे, ती मी अनेक वेळा बघितलंय या टीममध्ये. ऑफ स्टंपच्या दिशेने मारा होता. गुडलेन क्षेत्रातील बॉल होता. अचानकपणे बाहेर निघणारा चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलून दिला. 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. 2 षटकं आणि 2 बॉलची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आहे ती 36. पहिलाच मॅच आपल्या सर्वांच्या माहिती करता काय चांगला शानदार उद्घाटन सोहळा आपण बघितला होता. महाराष्ट्राचे लोकप्रिय समाजसेवक विजय शेठ गोविंद शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं या स्पर्धेचं. इनसाइड आउट चांगली टेक्निक आहे, चांगलं तंत्र आहे ते निखिल पाटील या खेळाडूचं. बघा किती चतुर्याने 2 धावा त्याने पूर्ण केलेत. मिड ऑफ मध्ये चेंडूला वळवलं. 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या यावेळेला 38. चांगलं तंत्र आणि मंत्र क्रिकेटमध्ये तुमच्याकडे असायला पाहिजे, जे निखिलकडे मी बघितलंय. चौकार या इनिंगमध्ये जर आपण विचार केला तर 5 चौकार आलेत, 1ही षटकार आला नाही. आणि त्याकरता आता बॅटर इथे तयार असेल, कारण धावसंख्या ही मजबूत आहे सध्या तरी. स्विंग अँड मिस, एज अँड टेकन, डिसिप्लिन सुद्धा बघायला मिळालं. अपील केलं होतं, परंतु अपील येण्याआधी इथे चांगला डिसिप्लिन पाहायला मिळतोय. प्रामाणिकपणा बघायला मिळाला खेळाडू निखिल पाटीलचा. विकेटचं पतन, 3रा धक्का, 3 गडी बाद, धावसंख्या 38. मॅच व्हॉट अ टायमिंग, खूप सुंदररित्या चांगलं टायमिंग याआधी बघितलं होतं निखिल पाटील या खेळाडूचं. 3 चौकाराच्या मदतीनं 14 धावांचं योगदान दिलं आणि अचानकपणे वेगवान चेंडू, आउट कटर चेंडू होता आणि त्याला छेडलं निखिल पाटीलने या वेळेला आणि तो झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय. धावसंख्या 38. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3ऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झाले जय पाटील याचे. चांगला मारा आहे जय पाटीलचा. तिखट मारा पाहायला मिळतोय, टिचून मारा पाहायला मिळतोय जय याचा. पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या 13 धावा. त्याच्यानंतर ज्यावेळेस पुन्हा पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी दिली गेली, त्या जबाबदारीला साजेशी कामगिरी करताना तो दिसतोय. दोन्ही संघ मजबूत आहे, म्हणजेच दोन्ही संघाची मजबूती इथे पाहायला मिळू शकतं. चेतन गावडे मला वाटते 3 वर्षानंतर कमबॅक केलं या टीममध्ये. चांगला रन गेटर खेळाडू म्हणून त्याच्याकडे आमच्या नजरा नेहमीच असायच्या. तो पॉइंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, चांगला बॉल, ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. वाईड लाईनच्या आतून चेंडू जातोय, टर्न करतोय, त्यामुळेच पंच या ठिकाणी कोणतीच प्रतिक्रिया देत नाही. हितेंद्र
नवीन बॅटर हितेंद्र भोईर पाती या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, टेनिस विश्वातील एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि नायगाव पूर्वपट्टीमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज हा किताब या खेळाडूच्या नावावर आहे. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. धाव संख्या 38 धाबा. चांगलं रोखलंय या वेळेला असं वाटतंय, खूप चांगल्या प्रकारे रोखलं गेलंय. समीर राऊत पुन्हा काही चेंजेस करतायत. यंदाचा 2025चा प्रवास त्यांचा खूप चांगला झालाय. मोठ्या मोठ्या संघामधून त्यांना आमंत्रण येतं क्रिकेट मॅचेस खेळण्याकरता. पिच बॉल होता, चेंडूला खेळून काढलं जाते कव्हर क्षेत्रामध्ये. अवधेश पाटील चांगले फिल्डिंग करतायत. थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. चांगलं षटक पाहायला मिळालं जय पाटील या गोलंदाजाचं. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पतू पॅकर्स, अंकुश स्मृती दत्ताळी, जुचंद्र टीमची धावसंख्या 13च्या सरासरीने 39. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. षटकांमध्ये 39 धाबा. खरोखरच आयुष्य किती सुंदर आहे, कारण आयुष्याच्या मार्गावर अनेक काठी येत असत. प्रत्येक काटा ज्यावेळेस तुम्ही बाजूला काढताना त्यावेळेस तुमच्या वाटा हे मोकळ्या होत असत. इथे सुद्धा एक एक फलंदाजाला बाद करण्याचा जो हेतू होता त्याच्यामध्ये सफल झालेत जय महाकाल स्पोर्ट्स मालजेपाडा संघाचे खेळाडू. आता हा चेंडू फाईन लेगच्या रिझनमध्ये जातोय. आत वळणारा चेंडू होता गोलंदाज समीर राऊतचा. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 40 वर. सुरुवातीचे 2 षटकं आपण बघितले तर 16.50ची सरासरी होती. त्याच्यानंतर जय पाटील षटक टाकतोय आणि कमबॅक करून देतोय. एक सफलता सुद्धा त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. 2 विकेट्स त्याने मिळवलेत. आपल्या 2 षटकांचा कोटा त्याचा पूर्ण झालाय. 2 सफलता मिळवून दिल्या. चांगलं काम केलंय. 18 धाबा खर्च केल्या 2 षटकात. धावसंख्या 40. गोलंदाजी मार्गावर समीर राऊत टेनिस विश्वातील आणखीन एक चमकदार हिरा आहे. मौल्यवान असा खेळाडू आहे ज्याची मागणी आता वाढत चालली आहे. दिवेश करता हा बॉल होता, मात्र दिवेश ऑफ स्टंपर सफल झाला. चेंडूला पाठवलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर. चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. आणि धाव फळकावर धाबा आता पुढे सरकत आहेत. धाव संख्या वाढली जाते. धाव संख्या 46. स्कोर मूव्स ऑन 46. काय जबरदस्त क्रिकेट खेळताना दिसतो यावेळेला दिवेश पाटील हा खेळाडू. राहुल द्रविडची आठवण मला झाली, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याच्यानंतर संपूर्ण जगभर त्याच्या नावाची चर्चा झाली. तसाच हा जो क्रिकेटर आपण बघितला तर तो गल्लीमध्ये खेळायचा. म्हणजेच अंडरआर्म क्रिकेट जास्त काळ खेळणारा खेळाडू म्हणजे दिवेश पाटील. अंडरआर्ममधून ओव्हरआर्ममध्ये काय चांगलं कमबॅक करतोय आणि ते सुद्धा युटिलिटी क्रिकेट त्याचं आपण बघितलंय. अनेक मैदानं त्यांनी गाजवलं. तो हा खेळाडू आहे दिवेश पाटील. धाव संख्या 46. 46. 2 चेंडू टाकून झाले चौथ्या षटकात. समीर राऊतचे हल्ला कोणावर केलाय तो म्हणजेच एक जबरदस्त खेळाडू समीर राऊत. ट्रम्प कार्ड खेळाडू आहे आणि त्याच्यावर हा हल्ला आपल्याला दिसलाय. पुन्हा फिल्डिंगमध्ये चेंजेस केलेत. लॉंग लेगमध्ये सनी पाटीलला तैनात केलं गेलंय.
शॉर्ट बॉल पॉइंटच्या दिशेने चेंडूला वावले. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळते 4 धाबा. चौकार. स्पीड मीटरच्या ऊर्जेपेक्षाही जास्त ऊर्जा या खेळाडूंमध्ये दिसून येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकले आणि अर्धशतक गाठलं जात आहे. 50 अप 50 धाबा झालेत आणि त्याही पेक्षा अधिक धाबा होतील असं वाटतंय. धावसंख्या 50. गोलंदाज तयार समीर राऊत. स्विच हिटचा फटका. स्विच हिट कॉम्प्लीट. मिळतील 6 धाबा. सिक्सर. व्हॉट स्ट्रोक. ब्रिलियंट. ही तर सुनामी आले जणू काही. कारण बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चांगला फटका बघायला मिळाला बॅटरचा. धावसंख्या 56. स्कोर मोज ऑन 56. देवेश तयार. समीर राऊत सुद्धा तयार आहेत. आता लॉंग लेग पट्ट्या बाहेर. चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतंय धाबा 4. ससूनगर चषकातील शानदार दमदार कलात्मक चौकार. पाच बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफळकावर आहे ती 60 धाबा. चांगली सरासरी आहे या वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमची. चांगली इम्प्रूव्हमेंट, चांगल्या सुधारणा बघायला मिळत आहेत. काल सुद्धा NCC चषकामध्ये चांगलं काम केलं होतं सुरुवातीपासून या टीमने. पुन्हा आता स्विच हिटचा फटका खेळायचा होता. आता इथे अंदाज चुकलाय बॅटरचा आणि हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने दत्ताळी जुचंद्र टीमची धावसंख्या झाली आहे ती 60 धाबा. 3 गडी बाद. 60 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 60 धाबा धावफळकावर बघायला मिळत आहेत. आणि इथे जर आपण बघितलं तर स्ट्राईक रेट या वेळेला 8 बॉलमध्ये 22 धावा बनवल्यात बॅटरने. दोघांनी मिळून ही जी भागीदारी आहे ती 8 चेंडूंमध्ये 22ची. स्ट्राईक रेट आहे 275चा. चांगलं काम या बॅटरने केलं. चांगलं वर्क आमचे डिजिटल स्कोअर अपडेटर या ठिकाणी आमच्यापर्यंत करत आहेत, सूरज करत आहेत आणि त्यांचं आम्ही कौतुक करेन. त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आकाश हे सुद्धा चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कॅमेरामॅन जितका आमचा सक्षम असेल ना तितकं काम चांगलं आम्ही या ठिकाणी करू शकतो. हे तुम्ही बघू शकतायत. काय चांगलं डिजिटल स्कोअर बोर्ड बघायला मिळतोय डिका स्पोर्ट्सचा. चार षटकांमध्ये धावसंख्या झाली आहे ती 60. आता सनी पाटील हातामध्ये चेंडू घेत आहेत. ऑप्शन तर भरपूर आहेत. आज एक कमी जाणवत असेल केवल घरतची मला असं वाटतंय, कारण केवल घरत मला प्लेइंग 11मध्ये दिसत नाही. समीर सुद्धा त्यामुळेच थोडेसे त्रस्त दिसत आहेत, कारण ते सुद्धा गोलंदाजीमध्ये चांगलं काम करू शकत आहेत. इथे रविकांतला तुम्ही बघतायत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. एक चांगले खेळाडू आहेत रविकांत. गोलंदाजी मध्ये चांगला प्रभाव त्यांचा नेहमीच बघायचो आम्ही. आता प्लेइंग 11चा जरी हिस्सा नसले तरी त्यांचा फार मोठा किस्सा आहे. आहेत प्लेइंग 11मध्ये आहेत ते. शेवटचे 6 बॉल आणि सनी पाटील यांच्यावर जबाबदारी आहे. स्ट्राईक इनकडे टेनिस विश्वातील गुणवंत खेळाडू ज्यांचा गौरव अनेक स्पर्धांमध्ये आपण करत असतो. कधी कधी पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा ते दिसत आहेत. ज्या ज्या वेळेस जुचंद्र नगरीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असत
त्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा असं हितेंद्रची. आता तरी तो शांत बसलेत, कारण एका बाजूला विध्वंसक आणि विस्फोटक सुरुवात करून दिले दिवेशने. 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीने दिवेश चांगले बॅटिंग करतोय. ही इज प्लेइंग ऑन 24. ओ आता हितेंद्र पाटील काय थांबत नाही. मी थांबणार नाही, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी फक्त ठोकणार. 6 धावांचा डोंगर उभा केलाय. धावसंख्या 66. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. अतिशय चांगली योग्य सरासरी अद्यावत केली आहे बॅटिंग करत असताना टॉस हारल्यावर. शॉर्ट बॉल पूल केलंय. पूल पॉवरफुल बनेल काय? शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेचे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. पुन्हा एकदा ठोकलाय हितेंद्र याने षटकार. या 2 षटकारांच्या मदतीनं संघाची धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 72. 72. पुढचा बॉल. थोडंसं व्हेरिएशन करायचं होतं आणि ते व्हेरिएशन केलं. बॅटचं एज लागलंय. बाहेर निघणारा चेंडू होता ऑफ स्टंपच्या आणि त्याला छेडलं हितेंद्रने. विकेटचं पतन. फ्लाय स्लिप मध्ये झेल टिपलाय आणि ते संपलाय. हितेंद्र भोईरचा खेळ. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 72. 72 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट गॉन. रोहन धुन सारवण झालं या घरी घट घालायचा ठरला. धुन सारवण झालं या घरी घट घालायचा ठरला. नवरत्नाचा बाजार भरला का माझ्या नवरत्नाचा बाजार भरला का माझ्या नवरत्नाचा बाजार भरला का माझ्या नवरत्नाचा बाजार भरला का माझ्या. आता नवीन बॅटर गेलेत मार्मिक पाटील. मैदानाच्या आतमध्ये गेलेत. हितेंद्र यांनी चांगलं काम केलंय. 2 षटकारांच्या मदतीनं हितेंद्रने सुद्धा 14 धावा आपल्या संघाकरता बनवल्या आणि मार्मिक नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. धावसंख्या 72. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल रिमेनिंग्स. पाहूया कशा पद्धतीने खेळ करतायत बॅटर. हो आता चांगला बॉल. अचानकपणे उसळी घेणारा चेंडू होता. दिशा योग्य पद्धतीने दिली गेली. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. मार्मिकला ठाऊक आहे की समोर दिवेश आहे आणि दिवेशला स्ट्राईक दिल्यानंतर तो धावा वाढू शकतो आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत. 73. 73. समीर राऊत पुन्हा एकदा काहीतरी चेंजेस करतायत की बॅटरचा आता निशाणा कुठं असेल. वेलकम ऋतिक. स्वागत करतोय आम्ही आपलं. चांगले क्रिकेटपटू, चांगले उद्योजक, चांगले कॅमेरामॅन अशा चांगल्या भूमिका अदा करत असतात ऋतिक पाटील आणि इथे सुद्धा ते दाखल चलत. वळूया आपण मॅचकडे. 4.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 73. बॅटिंग करणाऱ्या पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमची. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर पाठवलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही तर ह्या मिळतात धावा 6. षटकार बिगी.
थँक्यू सो मच. 5 बॉलची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर 79. या परिसरातील एक असं व्यक्तिमत्व ज्याचा आपण चर्चा करतोय. या चेंडूनंतर पुन्हा एकदा आपण तो उल्लेख करणार आहोत. मोठा फटका खेचलाय, बॅटर मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ गाळताना दिसतोय आणि या चेंडूवर मिळवतोय 4 धाबा. व्हॉट स्ट्रोक. यावेळेला बॅटर दिवेश याच्या बॅट मधून पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचली 83 आणि 84 धावांचे टार्गेट असेल. 84 व्यक्तिगत धावसंख्या जर आपण बघितली दिवेशची तर ती चर्चा करूया आपण. 34 धावांचं योगदान त्याने दिलंय. 10 मध्ये 34 धावा. महाराष्ट्राचे लोकप्रिय समाजसेवक आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद शेठ पाटील येथून रजा घेत आहेत. खूप चांगला वेळ त्याने दिला आणि चांगलं क्रिकेटचं महत्त्व ते जाणून आहेत. आपण टॉसकडे होऊया. तिथे जुडले जात आहेत कान्हाई स्पोर्ट्स पाये ए टीमचे कॅप्टन चैतन्य कारखंडी आणि सोबतच प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला आपण बघणार आहोत. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे कॅप्टन येत आहेत अमित दुधनाथ. वेलकम. ओटीयू मनीषजी, ओटीयू. चला आपण कॅप्टन आलेले आहेत कान्हाई स्पोर्ट्स पायाचे द ग्रेट मराठा जुचंद्र. चला अमित दुधनाथ कॅप्टन्सी त्यांच्या नावावर आहे. तर आपण देवेंद्रजी म्हात्रे यांच्या शुभसन आणि विकेचा कौल घेणार आहोत. बघा हे नेतृत्व खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण कित्येक वर्षाचं क्रिकेट खेळतो तेव्हा गावासाठी आपण देखील काहीतरी देणं लागतो. त्याचवेळी ससूनगर क्रिकेट क्लबच्या पाठीशी खंबीरपणं नेहमीच तेजसदादा आपण पाहतो, सुशांतदादा आहेत, देवेंद्रदादा आहेत. त्याचमुळे एक दर्जेदार नियोजन तुम्हाला ससूनगर क्रिकेट क्लबच्या वतीने पाहायला मिळते. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन नियमांच्या अंतर्गत स्पर्धा खेळली जाणार आहे. तर नाणेफेक होते द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस कान्हाई स्पोर्ट्स पाये. हु इज गोइंग टू कॉल? चालेल, चला कान्हाई स्पोर्ट्स काय पाहिजे कॅप्टन कॉल देतील. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. टाळेफेक जिंकले कान्हाई स्पोर्ट्स पाये. चैतन्याशी मला चर्चा करायला आवडेल. चैतन्य, सर्वात महत्त्वाचा प्रश्न पहिला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. संघामध्ये काही नवीन चेहरे यावर्षी तुम्ही घेऊन आलात ज्यांच्याकडून चांगल्या खेळायची अपेक्षा? हो, अपेक्षा तर सगळ्यांकडूनच आहे. सगळ्यांकडून 100%ची अपेक्षा. सर्वांकडून कॅप्टनला अपेक्षा असते पण स्वतःकडून सुद्धा अपेक्षा ठेवायला पाहिजे. या वर्षीची अपेक्षा चैतन्याने स्वतःकडून जी ठेवली होती पूर्ण झाली नाही? स्वतः माझंच थोडं बॅक फुटलं आहे, त्याच्यामुळे आज थोडं मागं राहून दुसऱ्यांना प्राधान्य देईन. हे योग्य व्यासपीठ आहे स्वतःला परत आणण्यासाठी? हो. व्हेरी गुड. मी तर फलंदाजी करायची आहे. कसं पाहताय निर्णयाकडे? चांगला 50 ते 60 धावापर्यंत मारणार. आतापर्यंत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आपण किती वेळा जिंकलेला आहात? पहिल्या क्रमांकाचं बक्षीस? आता सध्या तर नाही मार. दुसरं, तिसरं? नाही. या वर्षी पहिल्यावर नजर आहे? यस. व्हेरी गुड. हे मैदान किंवा हा जो परिसर आहे द ग्रेट मराठा संघासाठी चांगला आहे, तर तो एक पॉझिटिव्ह पॉईंट असू शकतो. हो, नक्कीच. व्हेरी गुड. बघा प्रत्येक परिसराचा एक वेगवेगळा गुण असतो आणि द ग्रेट मराठासाठी ससूनगर फायद्याचं राहिलेलं आहे. तर नाणेफेक जिंकले कान्हाई स्पोर्ट्स पायाने, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि फलंदाजी करायचे द ग्रेट मराठा जुचंद्र. दोन्ही कॅप्टनला देऊया शुभेच्छा आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज यशवंत सरांचा. ओव्हर टू यू. थँक्यू. स्टे ट्यून ऑन डी.का स्पोर्ट्स. आपण पाहतोय ससूनगर क्रिकेट क्लबच्या वतीने दर्जा स्पर्धा ससूनगर चषक 2025. होलचिक. धन्यवाद सर. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी समालोचक यशवंत ठाकूर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक राजा मायबाप प्रेक्षकांचं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय अर्थातच ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित नियोजित ससूनगर चषक 2025 भव्य दिव्य दैदिप्यमान आयोजन नियोजन. असा पहिला दिवस या स्पर्धेचा आहे. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली आहे. जाऊया दुसऱ्या बाजूकडे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जय महाकाल मालजीपाड्या संघाने क्षेत्ररक्षण तर निवडलं होतं, परंतु काय फलंदाजी राहिली. अर्थात दुसऱ्या बाजूला विचार केला पदू पॅकर्स अंकुश स्मृती. अर्थातच या संघाने मात्र काय फलंदाजी केली आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे दिवेशचं राहिलं आहे. डी.का स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो. एक देखणं आयोजन नियोजन. बघा आपल्याकडे जास्त वेळ नाही मित्रांनो. 7 सामने पूर्ण करायचे आहेत. त्याचमुळे ओव्हर ब्रेक, मॅच ब्रेक, इनिंग ब्रेक कुठलाच टाइमपास नको. पहिल्या फेरीतले सामने आपण 5-5 षटकांचे खेळवू, पण जर वेळ नसेल तर आम्हाला षटकांमध्ये कपात करावं लागेल. त्याचमुळे आताच या डावाला जवळपास 40 मिनिटं झालेत. त्याचमुळे प्लीज नंतर आपण षटकामध्ये कपात करणार आहोतच, पण आपण एक फेअर खेळा, जास्त वेळ घेऊ नका. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या दत्ताळी आणि आदेश. चला आपले 2 बॅटर्स लगेच मध्ये करा. धन्यवाद. महत्त्वाची सूचना नक्कीच आहे, कारण आपण एक मोठी स्पर्धा खेळतो, त्याच्यामध्ये डेकोरम मेंटेन करणं गरजेचं आहे. मीनवाईल आपण जिथपर्यंत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, हायलाईट्स आपण पाहतो आणि वैशिष्ट्य आहे डी.का स्पोर्ट्स या चॅनलचं. अगदी कमी वेळामध्ये या चॅनलने मात्र भरारी घेतली, परंतु त्याच्यामागे खूप जास्त मेहनत आहे.
आणि अर्थातच डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून या पहिल्या इनिंग्सची आपण हायलाईट बघतोय. दिवेशची अफलातून फलंदाजी आणि अर्थातच कुठेतरी नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर मात्र दिवेसारखा फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, एक चांगला स्ट्रॉंग बेस त्याच्याकडे होता आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं मैदानाच्या चहू दिशेने त्याने अफलातून फलंदाजी केली आहे. क्लासिकल बॅटिंग आता मात्र क्षेत्ररक्षण करायचं आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला इथून मात्र जय महाकाल मालजीपाडा संघाच्या फलंदाजांना सुद्धा ताबडतोब फलंदाजी करावी लागणार, कारण 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. त्याच्यामध्ये तब्बल 84 धावांचा पाठलाग करायचा आणि चेसिंग कंपल्सरी आहे. चला लगेच क्षेत्ररक्षक स्प्रेड व्हा, आपल्या जागेवरती दाखल व्हा. पहिली 2 षटकं प्रारंभिक षटकं ही पॉवर प्लेची असणार आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी जय महाकाल मालजीपाडा संघाचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार केला पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळ या संघाला मात्र धावा रोखायच्या आहेत. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला दिसते. समीर राऊत आणि आदेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या जोडीवरती जबाबदारी आहे. प्रारंभिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच नुकताच आपण पाहिलं मान्यवरांनी रजा घेतली आहे. एक देखणं दैदिप्यान आयोजन नियोजन आपण ससूनवगर या परिसरामध्ये नेहमी वारंवार पाहतोय. सातत्याने ही चालत आलेली प्रथा परंपरा आपण पाहिली आहे आणि पुन्हा एकदा 2025चं पर्व आपण पाहिलं. तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम पहिल्या पारितोषिक आणि त्यासोबतच आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी आणि तृतीय पारितोषिक 12,000 माफ करा करेक्शन 12,500 आणि अर्थातच आकर्षक चषक आपण पाहतोय. चला सुरुवात करा लगेचच स्प्रेड व्हा. एक देखणं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा घेऊन आले ससूनवगर क्रिकेट क्लब 2025 ससूनवगर चषक, एक प्रतिष्ठित स्पर्धा अर्थातच सातत्याने आपण पाहतोय. आणि अर्थातच आज माझं सुद्धा सौभाग्य आहे की कारण अर्थातच अनुभवी समालोचक सन्माननीय आदरणीय मनीजी पाटील सर आणि अर्थातच संदीपजी गावण सरांच्या माध्यमातून आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये मी आपल्याला दिसतोय. तर एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. नाण्याची एक बाजू तर आपण पाहिलं, दुसऱ्या बाजूकडे जिथे मात्र गोलंदाजी मार्कवरती कैवल्याला आपण पाहतो, ज्याच्याकडे एक चांगला अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर त्याला आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. 84 धावा डिफेंड करायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण समीरला पाहतोय. चला सुरुवात करा प्लीज, थोडंसं स्पीडअप करायचंय. सव्या मैदानाच्या आतमध्ये हे पहिला चेंडू आपण डॉट पद्धतीचा पाहिलाय. कैवल्याचं हे वैशिष्ट्य आहे, आपल्याला एवढ्या इझिली धावा येणार नाही, त्याच्या विरुद्ध आपल्याला कलात्मक फटकेबाजी करावी लागणार, कारण एक दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे. तर अनुभवाचा वापर तो पूर्णपणे करणार आहे आणि एक चांगलं धावफलक आहे. तर थोडंसं अंडर प्रेशर फलंदाज असणार आहे, यात काही दुमत नाही आहे. थोडंसं व्यूहरचनेमध्ये आपण बदल बघतोय, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. केवळ 2 खेळाडू आपल्याला बाहेर दिसत आहेत. स्टेप आउट केलंय, फटका तितका चांगला नाही, टायमिंग झालं नाही. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेटमध्ये जिथपर्यंत खेळाडू प्रयत्न करतील एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. अजून एक सिंगल आपण पाहतोय. टायमिंगच्या शोधामध्ये फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागणार, कारण धावांचं डोंगर मोठं आहे. 5 षटकांमध्ये 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड एज गलीमध्ये खेळाडू तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड तिथे होती डीपमध्ये, जिथपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव घेतली जाईल का? तर नाही. डीप थर्डमॅनला प्रयत्न तिथे चांगले झाले आहेत. 2 धावेने समाधानी व्हावं लागतंय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि इथे मात्र कैवल्याच्या षटकाची गरज होती, कारण पहिलं षटक जर थोडंसं अर्थातच कमी धावांचं आलं तर कुठेतरी पूर्णपणे दडपण समोरच्या संघावरती असणार आहे. जय महाकाल मालजीपाडा संघाला कुठेतरी टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. 84 धावांचा पाठलाग करताना मात्र 3 चेंडू झालेत आणि धावफलकावरती धाव केवळ 1 आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तर नाहीये तिथे. नो मॅच लँड वरती चेंडू गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावेसाठी या डीजे मास्टर. शांतबाई की चलने की आवाज में तुम लोगों ने शांतबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन धन्यवाद डीजे मास्टर.
शॉर्ट टर्म पुल पद्धतीत अर्थातच फटका आपण पाहिला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला अर्थातच अतिशय चांगल्या पद्धतीने रीड केलं फलंदाजाने. थोडासा वेगळा फटका, वेगळ्या शैलीचा फटका आपल्याला पाहायला भेटला. आदेशच्या माध्यमातून एक चांगला फटका आपण पाहतोय. थोडंसं व्यूहरचनेमध्ये बदल, आता कुठेतरी डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात होताना आपल्याला दिसतोय. 2 खेळाडू आपल्याला ऑनसाईडमध्ये दिसत आहेत. कुठेतरी आखूड टप्प्याचे चेंडू त्याचमुळे वारंवार हाताळले गेले, परंतु डीप मिड विकेटच्या खेळाडूला आता कुठेतरी डीप ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग रिजनवरती तैनात केले. इथे मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा आउटसाइड एज, फाईन लेग, अर्थातच कुठेतरी डीप थर्डमॅनला चेंडू जातोय. आउटसाइड एज आणि अर्थातच चेंडू होतोय फरार, धावा मिथील 4. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु गलीमधला जो खेळाडू होता त्याला कुठेतरी कलेक्शन करता आलं नाहीये. थोडासा लांब चेंडू त्याच्यापेक्षा आपण पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया आपण. आउटसाइड एज आणि विकेट किपराने अर्थातच गलीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप थर्डमॅनमध्ये अर्थातच 4 धावा येत आहेत. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 11 या आकड्यावरती. याच धाव्यांची गरज होती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 11 धावा धावफलकावरती दिसत आहेत. मागच्या 2 चेंडूवरती अर्थातच कुठेतरी धावा आल्या, ज्या धावांची गरज होती. 84 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे, कनेक्शन तितकं चांगलं झालं नाहीये, परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल का? अगदी फाईन चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला असं पंचांचं मत आणि अर्थातच 2 धावेने धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावरती आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक, देऊया डिस्क जॉकीला संधी. यस डीजे मास्टर. मौसम बदल जाता है और उसकी पायल वैसे बजती है कि जैसे छम 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 छम। समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 71 धाव्यांची गरज आहे. 71 रिक्वायर्ड इन अपकमिंग 24 डिलिव्हरीज. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अर्थातच कैवल्यच्या 13 धावा खर्च झाल्यात. कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक जरी आले तरी धावा येणं गरजेचं होतं. मालजीपाडा संघाच्या जर दृष्टिकोनातून विचार केला, गोलंदाजी मार्कवरती आता मात्र निखिलला इंट्रोड्यूस केलं. निखिलवरती सुद्धा मोठी जबाबदारी आहे, कारण 84 डावा आपल्याला डिफेंड करायचे. धावा तर आपल्या फलंदाजांनी धावफलकावरती ठेवल्यात. आता मात्र आपल्याला चांगली गोलंदाजी करायची. क्षेत्ररक्षकाला चांगलं क्षेत्ररक्षक करायचं आहे. ससूनवघर क्रिकेट क्लब आयोजित नियोजित आपण पाहतोय ससूनवघर चषक 2025 चे भव्य दिव्य दैदिप्यमान आयोजन नियोजन. अतिशय अर्थातच सन्मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय ससूनवघर नगरीमध्ये. प्रेक्षक राजा जो लाईव्हच्या माध्यमातून जोडला जातोय, तुमचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. जर डिका स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं. येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आपल्याला याच यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. एक चांगली ब्रॉडकास्टिंग टीम अर्थातच आपल्यासोबत जोडली जाते. चला सुरुवात करा. थोडंसं व्यूहरचनेमध्ये आपण बदल बघतोय. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हणजे आता 3 खेळाडू तुमच्या मैदानाच्या बाहेर ठेवण्याची मुभा तुम्हाला आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर निखिल पाटील. फुल्लर लाईनचा चेंडू स्वीप करायचं होतं. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून येते. अर्थातच चेंडू आणि फळी आणि अर्थातच बॉडीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. 22च्या माध्यमातून ही धाव आहे. कुठेतरी विकेट किपरने सुद्धा चुकी केली आहे. वेगळा फटका खेळायचा होता, स्लॉक स्वीप पद्धतीचा फटका, परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. एका धावेने धावफलक पुढे सरसावला जाणारे धावफलक 14 या आकड्यावरती आहे. निखिल पाटीलचा पहिला चेंडू थोडासा फुलर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्याला यश प्राप्त होतंय. इथे थोडा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पंच वळतायत. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून सुद्धा येतोय. अतिरिक्त धाव भेटतीये. कुठेतरी डिफेन्सिव्ह गोलंदाजी करण्याचा मनसुबा गोलंदाजाने बनवला. फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्यात मात्र यश येत नाही. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू पंच वळतायत. वाईडचा इशारा दर्शवतायत. पुन्हा एकदा 30 लाईन लेंथ इनफिल्डच्या डोक्यावरून ओव्हर द कव्हर्स केलेला फटका
आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक जरी तैनात असला तरी त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय, येतोय दमदार असरदार ससूनवगर चषकाचा षटकार. या डीजे मास्टर मास्टर. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता परंतु जजमेंट मध्ये चुकी झाली आहे. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र सिंगल परिपूर्ण होते. मागच्या कॅचचा जर विचार केला अर्थातच ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, कलेक्शनचा सुद्धा प्रयत्न झाला परंतु अर्थातच कुठेतरी मैदानाच्या बाहेर हा झेल टिपला गेला आणि त्याच्यामुळे 6 धावा धावफलकावरती आपण लिहिल्या गेल्या. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण झेल तो पुन्हा एकदा पाहतोय. कलेक्शन तर चांगलं झालं परंतु मैदानाची अर्थातच व्यूहरचनेचा सुद्धा डायमेन्शनचा विचार करणं गरजेचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, उलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न, अगदी क्लोज कॉल होता परंतु डॉट बॉल येतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. अजून एक डॉट बॉल येतोय. षटकार आला परंतु त्याच्यानंतर गोलंदाजाने स्वतःला सिद्ध केलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण थांबून ठेवलंय. निखिल पाटील गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. अजून एक फुलर लाईनचा चेंडू लाऊड अपील तर झाली आहे परंतु पंचांचं मत अर्थातच इम्पॅक्ट आउटसाइड द ऑल एक्स्टिक. अजून एक डॉट बॉल येतोय. चांगलं षटक राहिलं अजूनपर्यंत जर विचार केला धावांचा या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा एक षटकार आहे आणि 22 धावा धावफलकावरती 84चा पाठलाग करताना निखिल पाटीलने अर्थातच दुसरं षटक अप्रतिम हाताळलंय. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा रिसचा वापर झाला. क्षेत्ररक्षक तिथे कैवल्या त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर, येतोय अजून एक दमदार असरदार चौकार आणि 4 धावाने धावफलक सज्ज होणारे 26 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 26 धावा धावफलकावरती. जर इक्वेशनचा विचार केला येणार आहे अर्थातच 18 चेंडूमध्ये अजूनही 58 धाव्यांची गरज आहे. गिव्ह अ शॉर्ट ब्रेक, देव डिस्क जॉकीला संधी. डीजे अर्थातच अप्रतिम संगीतांची मेजवानी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते अक्ष डीजे अँड साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून. याच परिसरातील डिस्क जॉकीला आपण पाहतोय. पंचांचा विचार केला अर्थातच सन्माननीय आदरणीय अमोलजी वेतोस्कर सर असतील, अशोकजी राऊत सर असतील, परशुरामजी पाटील सर असतील. पंचांची तिकडे आपल्याला वारंवार सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला भेटते. एक दैदिप्यमान आयोजन नियोजन. पुन्हा एकदा गोलंदाजी अटॅकवरती कैवल्याला इंट्रोड्यूस केलं जात आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा कैवल्य. पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लाईन, स्विच हिट करायचा होता. पुन्हा एकदा कोणता संपर्क नाहीये. कैवल्याचा विचार केला पहिल्या षटकामध्ये सुद्धा याच लाईनवरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर शॉर्ट ऑफ गुड लेंथ. जेवढा एक्सपेक्टेड बाउन्स होता तेवढा फलंदाजाला अर्थातच चेंडू बाउन्स झाला नाही. पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचं होतं, तिथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. कॅच आपल्याला घ्यावी लागणार आहे. शॉर्ट फाईन लेगला जो खेळाडू होता त्याच्या माध्यमातून प्रयत्न झाले परंतु कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा चुकी होती. या स्टेजवरती आपल्याला झेल घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कैवल्य ओव्हर द विकेटने तयार होताना आपल्याला दिसत आहेत.
हा सुद्धा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडंसं लाईन अँड लेंथमध्ये इम्प्रोव्हायझेशन आपल्याला पाहायला भेटलं, कारण मागचे दोन्ही चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि हा तिसरा चेंडू आपण थोडासा फुलर लेंथचा पुढच्या दिशेने पाहतोय. आणि हेच वैशिष्ट्य आहे, गोलंदाजाला वारंवार विविधता दाखवावी लागते आणि ती विविधता त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली. पार्टनरशिपचा जर विचार केला, 15 चेंडूमध्ये 28 धावांची पार्टनरशिप आपण दोन्ही फलंदाजाची पाहतोय. एका बाजूला समीर तर दुसऱ्या बाजूला आदेश. पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू, ड्रॅग करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने एक धाव तर झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, एका धावेने समाधानी व्हावं लागेल. ते एक चांगली पार्टनरशिप आहे, परंतु आता मात्र या पार्टनरशिपमध्ये कोणत्या तरी एका फलंदाजाला वरचढ फलंदाजी करावी लागणार आहे, गिअर बदलावे लागणार आहेत, कारण 84चा पाठलाग करताना तिसरं षटक आपण कैवल्यचं पाहतोय. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. 4 चेंडूचा खेळ झाला, त्याने आतापर्यंत मात्र या षटकामध्ये 3 धावा खर्च केलेत. हा सुद्धा शॉर्ट चेंडू आहे. वारंवार कैवल्याचा वापर केला तर अर्थातच त्याची कुठेतरी स्ट्रेंथ आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. शॉर्ट गोलंदाजीचा मारा त्याने वारंवार केलाय आणि त्याच्यामध्ये अजूनपर्यंत त्याला यश सुद्धा आलंय, कारण जास्त धावा त्याने खर्च केल्या नाही आहेत. आणि धावफलकाचा विचार केला, धावफलक 30 या आकड्यावरती आहे. 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 84चा पाठलाग करताना शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 13 मध्ये 54ची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे, मोठा फटका खेचावा लागणार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, शॉर्ट आंपूल, रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तर चेंडू खाली आलाय आणि एक चांगला झेल तिथे आपण पाहतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला नाही, तेवढं मात्र चांगलं टायमिंग झालं आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एक चांगला झेल तिथे आपण पाहतोय. हितेंद्र मात्र तिथे होता, चांगला झेल. यस डीजे मास्टर. पूरा फॉलो करना. अबे रिप्ले डाल के इधर कैच आउट. 10 सेकंड का तो रिप्ले ही है. इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपूला आपण पाहतोय. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न होता आणि हीच काळाची गरज होती. त्याच प्रयत्नांना मात्र कुठेतरी अर्थातच अपयश पदरी पडतंय, कारण 13 मध्ये 54ची गरज असताना त्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं अर्थातच स्वाभाविक होतं. प्रयत्न तेच झाले, परंतु तिथे एक चांगला झेल आपण पाहिला हितेंद्रच्या माध्यमातून. मिडविकेट रिझनवरती जो खेळाडू तैनात होता, अर्थातच दोन्ही. तिथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका जाणार आहे. गोलंदाजी मार्क वरती दिवेश, ज्याने अक्षरशः पहिल्या इनिंग मध्ये सळो की पळो करून सोडलं होतं फलंदाजाला, आता मात्र अष्टपैलू भूमिकेमध्ये म्हणजे गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये सुद्धा दिसतोय. अनालिसिसचा जर विचार केला अर्थातच कुठेतरी 40 वरती अर्थातच समोरचा संघ आपल्याला पाहायला भेटला होता. याच परिस्थितीमध्ये पदू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्तावळी आणि जर मालजीपाडा संघाचा विचार केला 31 वरती एक गडी बाद झाला, म्हणजे कुठेतरी ते 10 ते 12 धावा अजूनही शॉर्ट आहेत आणि त्याच्यामुळेच आपण पाहिला हा डिफरन्स दिसतोय. एक चांगला ब्रॉडकास्टिंग युनिट आमच्या अर्थातच सोबत आहे, त्याच्यामुळे पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते डिका स्पोर्ट्स अँड टीमच्या माध्यमातून. इथे मात्र थोडासा स्लोवर वन चेंडू होता. फुलर लेनचा जरी चेंडू असला तरी गती कमी होती आणि दिवेशला माहिती आहे इथे मात्र जास्त प्रयत्न फलंदाजाला करायचे आहेत, त्याच्यामुळे फक्त मेरिटवरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि स्माईल सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती पाहतो, कारण आज त्याची फलंदाजी चांगली राहिली आहे. एक उभरता सितारा म्हणून ज्याची ओळख करतात तर सध्या परिसरामध्ये खूप जास्त शर्यत या खेळाडूची आहे, तोच दिवेश आपण स्क्रीनवरती पाहतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कैवल्य चेंडू खाली आलाय आणि चांगला झेल तिथे आपण पाहतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट, समीर गॉम.
इथे मात्र आपण पाहिलं अर्थातच टप्पा पडल्यानंतर चेंडू आउटस्विंग पद्धतीचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बाहेरच्या दिशेने चेंडू जाताना आपण पाहिला, म्हणजे त्याच चेंडूवरती आपण पाहिलं दोन्ही दिशेने चेंडू वळवताना आपल्याला दिवेश दिसतोय आणि आता त्याच्याकडे अर्थातच वेळ सुद्धा आहे, खूप जास्त सामना कुठेतरी लांब आहे, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न तो करतोय. फुलर लेनचा चेंडू आणि इथे मात्र आपण पाहिला फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, नवीन आलेला फलंदाज आपण पाहिला बॅक टू द पव्हिलियन. कुशलला मात्र जास्त अर्थातच कुशलता मैदानाच्या आतमध्ये दाखवता आली नाही. फलंदाज गॉन. यस डीजे मास्टर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी दाखल झालाय. कुठेतरी हा सुद्धा षटक आपण विचार केला पूर्णपणे कंट्रोलमध्ये दिसलाय. गोलंदाज पतू पॅकर, संकुस्मृती दत्तावली जुचंद्र या संघाकडून मात्र चांगली कामगिरी अजूनपर्यंत पहिल्या सामन्यामध्ये राहिली आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण हितेंद्रला पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये अर्थात चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाली, मच निडेड ज्या धावा होत्या त्या गोलंदाजाला आता मात्र अर्थातच आपण इंट्रोड्यूस करताना पाहतोय. अवे फ्रॉम द ऑफ स्टंप आणि अर्थातच पंच अशोकजी राऊत सर वळत आहेत ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंचांना थोडंसं अर्थातच व्यायाम करण्यासाठी भाग पाडला जात आहे. वाईटच्या रूपामध्ये धाव आहे आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे 33 या आकड्यावरती. एक मोठं धावफलक चेस करायचं होतं. गतीमध्ये परिवर्तन आपण पुन्हा एकदा पाहतोय. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन इज अ की ऑफ सक्सेस नेहमी म्हटलं जातं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखवतो हितेंद्र. एक चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा तो वापर मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला दिसतोय. 5 मध्ये अर्थातच 51ची गरज आहे. मोठं धावफलक चेस करायचं होतं. अजून एक चांगला चेंडू आउटस्विंग पद्धतीचा. गती जरी कमी असली तरी त्याच टप्प्यावरती वारंवार चेंडू वळवताना दिसतोय आणि का मला अर्थातच मायक्रोफोनवरून माझ्याकडे खूप जास्त चांगला अनुभव आहे हे म्हटलं गेलं, त्याचं तो प्रात्यक्षिक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देतोय. अजून एक चांगला चेंडू पाहिला. अजून एक चांगला आउटस्विंग, अजून एक चांगला ऑफ कटर. वॉट अ बॉल. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूया कसा चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने वळण घेताना दिसतोय. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथे मात्र चेंडू कुठेतरी सरळ दिशेने निघून गेला. औपचारिकता ना मात्र शेष असं म्हणायला हरकत नाहीये. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूया एक्स्ट्रा बाउन्स इथे मात्र चेंडूने घेतलाय आणि त्याच्यामुळे थोडंसं सरप्राईज केलंय. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अर्थातच या षटकाराने कुठेतरी प्रोत्साहन वाढणार आहे, कारण इथून मात्र धावफलक चेस करणं इम्पॉसिबल आपल्याला दिसतंय. अर्थातच नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. कन्हई स्पोर्ट्स पाय आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मॅच संपल्या कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. कोणत्याही पद्धतीची फ्लड लाईट्स आपल्याकडे नाही आहेच. सूर्य देवतेच्या अर्थातच सानिध्यामध्ये स्पर्धा आपल्याला आजच्या दिवसामध्ये संपवायची आहे. इथे मात्र औपचारिकता कुठेतरी समाप्त होते. हार्डलक असेल, जय महाकाल, मालजीपाडा संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आल्या. खूप खूप अभिनंदन. पतू पॅकर, संकुस्मृती दत्तावली. मॅच समरी जर आपण पाहिली अर्थातच कुठेतरी काय अफलातून फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये दिवेशने केली आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आणि त्याच्या जोरावरतीच आपण पाहिलं पहिला सामना सचुनवकर क्रिकेट क्लब आयोजित नियोजित सचुनवकर चषकामध्ये जिंकलाय मात्र कुठेतरी पतू पॅकर्स. अंकुस्मृती दत्तावली या संघाने मॅच समरी आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. काय फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये दिवेशची राहिली. 10 चेंडू 34 धावा आणि त्याच्या पाठोपाठ हितेंद्रने मात्र चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. 6 चेंडू 14 धावा. निखिलचं कॉन्ट्रीब्युशन 6 वरती 14. दिप्पेचं कॉन्ट्रीब्युशन 6 मध्ये 14
आणि त्यापाठोपाठ खूप चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली. अर्थातच दिवेश 2 षटकं त्याने 1 षटक त्याने हाताला 2 धावा दिल्या आणि 2 गडी बाद घेतले. हितेंद्र 1 षटक 7 धावा, निखिल 1 षटक 12 धावा आणि कैवल्य 2 षटक 17 धावा आणि अर्थातच 1 गडी बाद घेतलाय. खूप अभिनंदन पदुपॅकर, संकू स्मृती, दत्तावळी. जसंच अर्थातच पुढच्या मॅचला सुरुवात होईल तुमच्यासोबत अर्थातच एक बुलंद आवाज, ज्या अर्थातच आवाजाची गुण मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये आपण पाहतो. सन्माननीय आदरणीय मनीजी पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. तिथपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी. डीजे मास्टर. धन्यवाद यशवंतजी. आपण मॅरेथॉनचा पुरस्कार देणार आहोत आणि तो जातोय दिवेशला. 10 बॉल 34 आणि 1 विकेट 2 विकेट ना 10 बॉल 34 2 ओव्हर 1 ओव्हर 2 विकेट 10 चेंडूंमध्ये 34 धावाने 2 विकेट्स घेणारा दिवेश पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचला. दिवेश या आपला मॅरेथॉनचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर देवेंद्रजी म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण दिवेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तुफान मैदानाच्या आतमध्ये घुंगावलं होतं. 300 जास्त स्ट्राईक रेट त्यांचा पाहायला मिळाला. 2 विकेट्स त्यांनी मिळवले आणि त्याचमुळे या शनिवारच्या सकाळची सत्राची सुरुवात दिवेशने दमदार केलेली आहे, असरदार केलेली आहे, चांगली केलेली आहे. दिवेशशी आपण चर्चा करूया. दिवेश, कसा वाटला आजचा हा अनुभव? कारण पहिल्या सामन्यात खेळताना तो अभ्यास नसतो खेळपट्टीचा, मागे काय घडलं माहीत नसतं, पण कॉन्क्रीटची विकेट असल्यामुळे फलंदाजी करताना फायदा झाला. आम्ही पण कॉन्क्रीटच्या विकेटवरच प्रॅक्टिस करतो, त्यामुळे तसं काय वाटत नाही. समोरच्या गोलंदाजांना ओळखत होते की ते कसे बॉल टाकणार आहेत? ओळखत होते, पण पिचवर बॉल स्लो येत होता म्हणून ते बॉल कनेक्ट लवकर झाले. आणि गोलंदाजीचा अनुभव कसा राहिला? गोलंदाजी करताना देखील 2 विकेट्स तुम्ही मिळवलेत. गोलंदाजी म्हणजे आम्ही 2 वर्ष लगातार फायनल मारतोय. 2 वर्ष लगातार फायनल मारतोय. यावर्षी पण आमचा तोच प्रयत्न असेल की फायनल मारावे. हा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे की आम्हाला फक्त एक सामना जिंकायचा नाही आहे, आम्हाला सर्व सामने जिंकून ती ट्रॉफी जिंकायची. आणि तोच आत्मविश्वास दिवेशचा आपण ऐकला आणि एक चांगला खेळ त्यांच्या वतीनं त्यांच्या संघाला मिळाला. आपण दुसऱ्या सामन्याच्या दिशेने वळणार आहोत. त्या ठिकाणी कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ करणारा फलंदाजी. दोन्ही सगळ्या देवा शुभेच्छा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया पहिल्या डावाच्या अनालिसिसकडे. धन्यवाद. लावणार आहोत. पहिला बॉल डिलिव्हर झाल्या झाल्या आम्ही टायमर सेट करू. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. द रूल्स आर इम्पॉर्टंट.